नाशिक शहरात शुक्रवारी दुपारी 2 गटात उसळलेल्या दंगलींमध्ये झालेल्या दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले। त्यांच्यावर शहरातील अपोला रुग्णालयात उपचार सुरू आहे। आज पालकमंत्री दादा भुसे यांनी अपोला रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देत जखमींची विचारपूस केली। तसेच आतापर्यंत 6 ठिकाणांवरून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं। जो कोणी कायदा हातात घेईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं यावेळी त्यांनी सांगितलं। जी काही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आतापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे? आता मी पेशंट्स प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली, त्यांना भेट दिलेली आहे, विचारपूस केलेली आहे, तब्येत त्यांची बरी आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे। शुक्रवारी नाशिकमध्ये सकल हिंदू बांधवांनी पुकारलेल्या बंदमध्ये दुपारी हिंसक वळण आले असता 2 गटांमध्ये दगडफेक झाली आणि गाड्यांचे नुकसान देखील झाले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।